जय महाराष्ट्र मित्रांनो, तर PPF मध्ये गुंतवणूक करताय मग 5 एप्रिलची तारीखच का लक्षात ठेवायची, कारण तुम्हाला मिळणार आहे वर्षभर फायदा। PPF मधील गुंतवणुकीची गणना महिन्याच्या 5 तारखेला केली जाते। जर गुंतवणूकदाराने या तारखेपर्यंत आपली गुंतवणूक पूर्ण केली तर त्याला महिन्याचे इथे पूर्ण व्याज मिळते। सविस्तर माहिती या व्हिडिओ मार्फत सांगतोय। तर दीर्घकालीन गुंतवणुकीचा खरा फायदा हा चक्रवाढ व्याजातूनच मिळतो। यातही सुरक्षित गुंतवणूक म्हटलं की पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे PPF चांगला पर्याय मानला जातो। तर तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे। वास्तविक या फंडात गुंतवणूक करण्यासाठी महिन्याची 5 तारीख ही जी आहे ती फार महत्त्वाची इथे ग्राह्य धरली जाते। जर तुम्ही तुमची मासिक गुंतवणूक 5 एप्रिल पूर्वी केली तर तुम्हाला त्या महिन्याचे पूर्ण व्याज मिळते, पण 5 एप्रिलच्या पुढे पैसे जमा केले तर त्या महिन्याचा तुम्हाला लाभ मिळणार नाही। अशा परिस्थितीत हे काम पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 5 एप्रिल 2025 पर्यंतच वेळ आहे, म्हणूनच ही तारीख इथे महत्त्वाची आहे। या मागल जे काही गणित आहे ते एकदा मी इथं सांगतोय। जसं की PPF सुरक्षित गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय असतो। त्याच्यामध्ये PPF मध्ये आपण गुंतवणूक करतो आणि त्या बदल्यात आपण हुशारीने इथे पैसे गुंतवतो, तर त्याचा उत्कृष्ट परतावा आपल्याला इथं मिळू शकतो। PPF मध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो। यात जर तुम्ही मासिक गुंतवणूक करत असाल तर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे जमा करा, जेणेकरून तुम्हाला या महिन्याचे व्याज देखील मिळेल। आणि PPF मधील गुंतवणुकीसोबतच मॅच्युरिटी रक्कम आणि व्याजही करमुक्त आहे। सुरक्षित गुंतवणूक आणि दीर्घ मुदतीसाठी मोठा निधी मिळवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे। तर PPF खात्यातील गुंतवणुकीवरील कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत इथं मिळू शकते। महत्त्वपूर्ण माहिती सांगतोय, चला तर डिटेलमध्ये आता वेबसाईटवरती मी तुम्हाला घेऊन जातोय। तर गुंतवणुकीसाठी महिन्याची 5 तारीख ही का महत्त्वाची आहे, जसं की मगाशी सांगितलं, तर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला PPF मध्ये एक रकमी गुंतवणूक आपण जर करत असाल तर 5 एप्रिलपर्यंत गुंतवणूक केलेली तुमची जी काही रक्कम आहे ती अधिक फायदेशीर ठरेल। आणि PPF खात्यात जर दर महिन्याच्या 5 तारखेला व्याज मोजले जाते, तर याचा अर्थ स्पष्ट आहे की जर तुम्ही प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला 5 एप्रिलपर्यंत एक रकमी जमा केली तर तुम्हाला त्या महिन्याचा पूर्ण व्याजाचा लाभ इथे मिळू शकतो। जर एखाद्या व्यक्तीनं इथे 5 तारखेपर्यंत PPF खात्यात गुंतवणूक केली तर त्याला जमा झालेल्या रकमेवरील संपूर्ण महिन्यासाठी व्याजाचा लाभ मिळतो। म्हणूनच ही 5 एप्रिलपर्यंत जी काही तारीख आहे ती महत्त्वाची इथे ठरणार आहे। तर 5 तारखेनंतर जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला 5 ते 30 ही जी तारीख आहे त्याच्यामध्ये शिल्लक रकमेवरील व्याजाचा लाभ इथे मिळू शकतो। गणित समजून सांगितलं, त्याबाबत आता व्याज किती असणार आहे, काय असणार आहे त्याबाबत इथं सांगतोय। तर PPF खात्यावरील व्याजाची गणना मासिक आधारावरती केली जाते, तसेच त्याचा प्रत्येक लाख आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केला जातो। आता PPF खात्यात 5 एप्रिल 2025 पूर्वी 1.5 लाख रुपये जमा केले। आता समजा 5 एप्रिल 2025 पैकी आपण 1.5 लाख रुपये इथं जमा केले तर महिन्याचे व्याज मोजण्यासाठी संपूर्ण रक्कम जी आहे ती इथं विचारात घेतली जाते। याचा अर्थ सध्याचा तुमचा जर 7.1 व्याजदर असेल तर तुम्हाला वार्षिक 10,750 रुपये व्याज मिळेल 1.5 लाखावरती। आणि मात्र जर तुम्ही 5 एप्रिल नंतर पैसे जमा केले तर पहिला जो काही महिना आहे त्याचा व्याज तुम्हाला इथे मिळणार नाहीये। म्हणजेच या ठिकाणी एप्रिल महिना इथे वगळला जातो आणि फक्त एप्रिल महिना वगळल्यानंतर फक्त इथे 11 महिने राहतात। आणि 11 महिन्याचं जर आपण इथे कॅल्क्युलेशन केलं तर 1.5 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवरती 9,762.50 रुपये इतके मिळले जातात। म्हणजे जिथं 10,750 भेटणार आहेत तिथं किती भेटत आहेत, 9,762 रुपये भेटल्यात। म्हणजे एका महिन्याचे जे काही व्याज आहे ते कमी होते। म्हणूनच 5 एप्रिल 2025 ही तारीख इथे महत्त्वाची आहे। तर हा व्हिडिओ होता। जर तुम्ही इथे PPF मध्ये गुंतवणूक करताय तर 5 एप्रिल 2025च्या अगोदरच तिथे आपल्याला हे करायचं आहे। 5 एप्रिल नंतर जर तुम्ही करताय तर त्या महिन्याचं जे काही व्याज आहे ते तुम्हाला मिळणार नाही आहे। अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यांना PPF खातेदारांनी या ठिकाणी शेअर करायचा आहे आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।